विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. जशी एक्झाम जवळ या लागले ना किंवा जशी एक्झाम जवळ येते ना, तेव्हा मुलांच्या मनात एक भावना निर्माण होते. कुठली? की स्कोरिंगचं राहू दे, पासिंगचं काहीतरी सांगा सर. मला असे काहीतरी प्रश्न सांगा, की जे येतीलच परीक्षेमध्ये, येतीलच. मी तुम्हाला सांगू का? मी तुम्हाला थोडंसं ओरडणार आहे बरं का. मी थोडंसं ओरडणार आहे तुम्हाला. पहिली गोष्ट म्हणजे मी नेहमी सांगत आलोय, हा कुठला क्रायटेरिया? हा मला माहितीच नाही. ओके सर, ग्रुपिंगचा क्रायटेरिया क्लिअर करता येईल असं काहीतरी सांगा. नाही, ते सुद्धा टार्गेट मी तुम्हाला ठेवून देणार नाही हां. मग तुम्हाला माहिती आहे, काही हुशार मुलं आहेत, त्यांना माहिती आहे, की 12th स्टँडर्डमध्ये 60% असेल तर प्लेसमेंटला थोडंसं ईझी जातं किंवा काही टिपिकल सगळ्या नाही बरं का, सगळ्या नाही. काही टिपिकल कंपनीज असतील त्यांना हा क्रायटेरिया आहे. चला सर ठेवूया का हा टार्गेट? तो सुद्धा ठेवून देणार नाही. मग तुम्ही हुशार आहे, तुम्ही जेईची प्रिपरेशन करताय सर 75% चा क्रायटेरिया बरोबर आहे ना? नाही बाळांनो. मी नेहमी सांगतो तुम्हाला माझी चूक पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो. आपल्या चुका शोधायला शिकायचं बरं का. केवळ नेहमी आपण कुठं चुकतोय याचा विचार करायचा. ओके. मग आयुष्यात एवढी प्रगती होईल ना, मी अनुभवातून सांगतोय. मग माझ्या चुका मी तुम्हाला सांगतो. मी इंजिनिअरिंगला जेव्हा होतो ना, तेव्हा माझं टार्गेट हे असायचं. पासिंग. हमखास फेल व्हायचो मॅथ्समध्ये मी. हां, हमखास फेल व्हायचो. कारण टार्गेटच हे ठेवलं होतं ना. पण जेव्हा मी टार्गेट ठेवलं, की नाही मला टॉप करायचंय, तेव्हा ऑब्व्हियसली टॉपर जरी मी नाही बनलो असलो, तरी विषय कुठला राहिला नाही आणि कमी मार्क पडले नाहीत, कायम चांगलेच मार्क पडले. मग आता पहिल्या मिनिटात मी एक गोष्ट क्लिअर केली, की तुम्हाला टॉप करण्यासाठी शिकायचंय. बरं सर, YouTube चॅनल्सवरती आता डिटेल भरपूर IMP क्वेशन्स दिलीत लोकांनी. पण मी तुम्हाला सांगू का? मी तुम्हाला या लेक्चर पासून शिकवायला सुरुवात करतोय. याच्या अगोदर पण शिकवलंय मी लक्षात घ्या. मराठी भाषा म्हणजे काय लगेच अर्थ बदलतोय ना. मला याच्यात तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायचंय एक गोष्ट, की जर मी असं जे शिकवणार आहे आता, तसं जर तुम्ही अभ्यास केला ना, तर बोर्ड काय तुम्ही सीईटी सुद्धा टॉप कराल. हां, सीईटीत सुद्धा टॉप कराल. मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट म्हणजे मला आपल्या ॲपबद्दल तुम्हाला सांगायचंय. मी कोर्सेस लॉन्च केलेले आहेत. मुलांनी ॲडमिशन सुद्धा घ्यायला सुरुवात केलेली आहे. आपला हा जो कोर्स आहे ना म्हणूया आपण, इथे जो क्रॅश कोर्स आहे ना, फुल क्रॅश कोर्स आहे. याचा अर्थ त्यात फिजिक्स पण आहे, केमिस्ट्री पण आहे, मॅथ्स पण आहे. ओके. 23 तारखेपासून सगळ्या कोर्सेसवरती तुम्हाला लेक्चर्स मिळायला सुरुवात होईल. 23 तारखेपासून म्हणूया आपण. आणि मी तुम्हाला सांगू का? क्लिअरली सांगतो लक्षात घ्या, की याच्यामध्ये तिन्ही सब्जेक्ट मी घेतलेले आहेत. अगदी परफेक्ट टीचिंग केलेलं आहे आणि हा जो बॅच आहे ना, ही बॅच घ्यायची नाहीये, ही बोर्डसाठी बॅच आहे. पण सध्या फ्री कंटेंट याच्यावर तुम्हाला मिळतो. टोटल 50 व्हिडिओ मी फ्री दिलेत आणि अजून मी देणार आहे EMI एसी सर्किटचे. ठीक आहे. पण या व्हिडिओमध्ये मला तुमचा कॉन्फिडन्स वाढवायचा आहे. या व्हिडिओमध्ये मला तुमचा कॉन्फिडन्स वाढवायचा आहे. चला सुरुवात करूया आपण. आणि आता हा व्हिडिओ जेव्हा तुम्हाला आवडेल ना, तेव्हा लाईक करायला प्लीज विसरू नका बरं का. आणि तुमच्या तुमच्या मित्रांमध्ये तुमचे WhatsApp ग्रुप असतील, Insta असेल, कुठेही असेल, हा व्हिडिओ Instaवरून आठवलं बरं का. 2 व्हिडिओ फक्त अपलोड केलेत मी. रील्स म्हणता तुम्ही त्याला आणि त्याला तुमचं इतकं प्रेम मिळालंय. 2च दिवसात 1,00,000पेक्षा जास्त व्ह्यूज आलेत. जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचतोय याचा आनंद पण आहे. त्याबरोबर एक जाणीव व्हायला लागले मला, काय? हातात वही पेन घ्या आणि हे बघत असताना व्हिडिओ पॉज करून लिहा सुद्धा. प्रॅक्टिस करा, नुसतं बघून होणार नाही. मी तुम्हाला सांगतो, हे जे टॉपर्स आहेत ना, लिखाणाची प्रॅक्टिस करतात, हे मला इंजिनिअरिंगला गेल्यावर कळालं. 10वी पर्यंत नुसतं पाठांतर करायचो. 11वी-12वीत तेच केलं, त्यामुळे खड्ड्यात आपटलो म्हणूया मी. इंजिनिअरिंगच्या पहिल्या 2-3 सेमिस्टर तशाच गेल्या. पण जेव्हा रफ पेजेस घेऊन लिहायला सुरुवात केली, लिखाणाची प्रॅक्टिस केली, तेव्हा मला यश मिळायला सुरुवात झालं. मग सांगितलं मी तुम्हाला. आता प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस 4 मार्काचं डेरिव्हेशन इथं मी घेणार नाही. ॲपवर ATG मध्ये तो एकच व्हिडिओ मी फ्री कंटेंट देऊन टाकतो तुम्हाला. ओके. 5 स्टेप असतात त्याच्यात लक्षात घ्या. सगळं घेतलंय मी त्याच्यात. पण मला साठी आणि बोर्डमध्ये न्यूमेरिकलसाठी तुमची तयारी करून घ्यायची आहे. तुमचा कॉन्फिडन्स तिथंच कमी पडतोय. न्यूमेरिकल्स मला या व्हिडिओत तो वाढवायचा आहे. चला सुरुवात करूया आता. प्रेशरचा फॉर्म्युला आहे 1/3 रो RMS व्हेलॉसिटीचा स्क्वेअर. चल वहीन पेन घेतलंय. व्हिडिओ पॉज करून 2-3 वेळा फॉर्म्युला लिहून घ्या. 1/3 रो. रो म्हणजे कोण रे? डेन्सिटी. आणि व्ही बार म्हणजे कोण? RMS व्हेलॉसिटी. त्याचा स्क्वेअर आहे. ओके. इतके फॉर्म्युले तयार करणार ना बघा मी लक्षात घ्या. तुम्ही बघाच. मग P इक्वॉल्स टू 1/3 तसंच ठेवतोय.
डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे टोटल मास अपॉन व्हॉल्यूम. हे टोटल मास का लिहिलं मी सांगू का तुम्हाला मी? कारण गॅस मॉलिक्युल्स एन नंबर ऑफ असतील ना, लक्षात घ्या. त्यामुळं एका मॉलिक्युलचं मास स्मॉल एम. तर टोटल मास मी कॅपिटल एम लिहिलं. पण टी का लिहिलं माहितीये का तुम्हाला सांगू का? प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो. हे व्ही आहे व्हेलॉसिटी आणि हे व्हॉल्यूम आहे. जुन्या सिलेबसमध्ये व्हेलॉसिटीसाठी सी सिम्बॉल वापरलं होतं. बरं वाटत होतं लक्षात घ्या. पण जाऊ दे आपण पुस्तकातले सिम्बॉलच वापरायचे आहेत. 2 फॉर्म्युला लक्षात आले? डेन्सिटीचा फॉर्म्युला मास अपॉन व्हॉल्यूम. चला हे दोघं इकडं आणूया. म्हणजे 3 PV इक्वल्स टू टोटल मास व्हेलॉसिटीचा स्क्वेअर. चला इकडं 2 न डिव्हाईड करा, इकडं 2 न डिव्हाईड करा. आता मला सांगा हाल्फ mv स्क्वेअर तुम्हाला लहानपणापासून हा फॉर्म्युला माहित आहे. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे. मग मला आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला मिळाला 3/2 PV. 3/2 PV हा कशाचा फॉर्म्युला आहे? कायनेटिक एनर्जी. ओके. आता मला तुम्हाला सांगायचं आहे काय बघा, नीट लक्ष द्या. सेंटीमीटर क्यूब हे व्हॉल्यूमचंच युनिट आहे. याचा अर्थ असतो मिली. डीएम क्यूब हा सुद्धा व्हॉल्यूमचंच युनिट आहे लक्षात घ्या. त्याचा अर्थ असतो लिटर म्हणूया आपण. पण एसआय युनिट आहे मीटर क्यूब. हे सगळे व्हॉल्यूमचे युनिट आहेत. हे मी काय लिहिलंय वाचा सेंटीमीटर क्यूब सीसी. आलं लक्षात तुमच्या? सीसी म्हणजे कोण? सेंटीमीटर क्यूब. बर 1 सेंटीमीटर म्हणजे 10⁻² मीटर. त्याच्यामुळे 1 सेंटीमीटर क्यूब म्हटलं तर 10⁻⁻6 मीटर क्यूब येणार. ओके, मी स्क्रीन मधून बाजूला सरकतोय. हे सगळं नोट डाउन करून घ्यायचं. खूप काम करायचंय आपल्याला, खूप काम. तर मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या आता व्यवस्थित. मी काय सांगतोय ते बघा. पहिला प्रॉब्लेम हा. नीट लक्ष द्या. फाइंड कायनेटिक एनर्जी. सीसी आठवलं का? सीसी म्हणजे काय दिलंय? व्हॉल्यूम. किती दिलाय? 5000. मग किती मल्टिप्लाय करणार? -6. मग तो कशात कन्व्हर्ट होईल? मीटर क्यूब. ओके. सगळ्यात महत्वाचं प्रेशर दिलेलं आहे. किती दिलंय? 1.013 इंटू 10⁻5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. काय विचारलंय? कायनेटिक एनर्जी. आता सांगू का? लॉटरी 2024 चा जुलैचा पेपर काढून बघा. सेक्शन डी मध्ये जावा. सेक्शन डी मध्ये सेम सेम न्यूमेरिकल 2 मार्काला विचारलंय, पण इथं 3000 सीसी दिलंय. आपल्याला 5000 दिले पुस्तकात, त्यांनी 3000 दिलंय. मग फॉर्म्युला काय रे बाळांनो? 3/2 पीव्ही. मग 3/2 प्रेशर किती आहे? 1.013 इंटू 10⁻5 इंटू मी असं लिहितो बरं का 500 लिहितोय. हां, 5000 आहे. पण मी 500 लिहितोय. एक 0 इथे मी कॅन्सल करतो. -5 करून टाकतो. ओके. मग त्यानं काय झालं रे? ह्या +5 ला -5 काय झालंय? कॅन्सल झालं लक्षात घ्या. पुढचा जो प्रॉडक्ट आहे ना, तो मला विथआऊट लॉग टेबल करायचा आहे. मी काय करतोय बघा 1013 ला 500 न मला मल्टिप्लाय करायचंय. ओके. विथआऊट लॉग टेबल करा ना, म्हणजे तुमचं हे झालं. ओके. मग त्याला 3 न मल्टिप्लाय करा, त्याला 2 न डिव्हाईड करा किंवा 1.5 न मल्टिप्लाय करा. पॉइंट तेवढा व्यवस्थित द्या, हेच उत्तर येणार आहे लक्षात घ्या. मग आता मला सांगा, हा फॉर्म्युला सोपा आहे का अवघड आहे? सोपा आहे, पण मी आता तुमच्यासाठी परत काय लिहितोय बघा. प्रेशरचा फॉर्म्युला 1/3 रो आरएमएस व्हेलॉसिटीचा स्क्वेअर. रो म्हणजे कोण रे? डेन्सिटी. डेन्सिटीचा फॉर्म्युला हे 3 इकडे आत्ताच येतो बरं का मी. डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे मास अपॉन व्हॉल्यूम. हे व्हॉल्यूम पण इकडे जाऊ दे. 3 PV दॅट इक्वल्स टू एम स्क्वेअर. मग याला 2 न डिव्हाईड करा, याला 2 न डिव्हाईड करा. ही कोण आहे तुमची? कायनेटिक एनर्जी. आळस देऊ नका बाळांनो, लक्षात घ्या. हां, असं करूच नका. तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. ओके. कंटाळा बिलकुल नाही आला पाहिजे. आयुष्यात जेव्हा अभ्यास करताय ना, तेव्हा बिलकुल कंटाळा आला नाही पाहिजे. ॲक्चुअली माझ्या समोरच्या मुलानं आळस दिलाय म्हणून त्याला ओरडतोय बरं का, लक्षात घ्या. तुम्हाला वाटेल तुम्हाला कसं कळालं? मला कसं कळालं की तुम्ही आळस देताय? तर तुम्ही पण आळस देत असाल ना, तर ब्रेक घ्या थोडासा, फ्रेश. ओके. घेतला तुमचा मी एक फॉर्म्युला तयार करून. चला आता मला अजून फॉर्म्युले घ्यायचे आहेत. भरपूर फॉर्म्युले घ्यायचे आहेत. आत्ताशी आपण इथपर्यंत आलोय. आता हे इरेज करून टाकतो मी. मग आता मला सांगा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 3/2 पीव्ही. ओके. पीव्ही म्हणजेच कोण रे? एनआरटी. सगळ्यांना माहिती आहे. पीव्ही म्हणजेच कोण सांगा? एनआरटी. 9 मिनिटं झालेत. व्हिडिओ अजून थोडासा मोठा होईल.
मग सगळे न्यूमेरिकल्स घ्यायचे आहेत आणि मला ॲट द एंड ना तुमच्याकडून कॉमेंट हवाय, की "सर आता जमतंय. एवढे प्रॉब्लेम्स आम्हाला जमतायत ना के मधील. ऑलरेडी लॉज घेतलेत तुम्ही, केलेत त्यातले लॉ. ओके. त्यातले तुम्ही क्रिचॉफ्स लॉ केलाय. स्टीफन बोल्ट्झमन लॉ केलेला आहे लक्षात घ्या. वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ तुम्ही केलेला आहे. ते लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी पण करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला. मी तुम्हाला सांगतो काय ते टार्गेट वगैरे काही देत नाही तुम्हाला. नाहीतर काही मी बघितलंय YouTube चॅनलवर बघितलंय, की 3000 लाइकचं टार्गेट, 1000 लाइकचं टार्गेट. ठीक आहे, आवडलं तर लाइक नक्की करा. पण ह्याच्यानंतर मला मेयर्स रिलेशन घ्यायचंय. सीपी मायनस सीव्ही विथ प्रूफ न्यूमेरिकल्स घ्यायच्यात लक्षात घ्या. ओके. बघा आता. आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला मी अजून चेंज करतोय. हे नंबर ऑफ मोल्स आहेत ना, त्याचा अर्थ नंबर ऑफ मॉलिक्युल्स अपॉन अवोगॅड्रोज नंबर. ओके. 3/2 आता सांगतो लक्ष द्या. एन म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स. नंबर ऑफ मॉलिक्युल्सला अवोगॅड्रोज नंबरनं डिव्हाईड केलं, की मोल मिळतात. मग या मोलच्या ऐवजी मी हा फॉर्म्युला लिहिला. पण जर हा जो गॅस कॉन्स्टंट आहे आर, त्याला जर अवोगॅड्रोज नंबरनं डिव्हाईड केलं, की मला बोल्ट्झमन कॉन्स्टंट मिळतोय. कुणाची व्हॅल्यू मिळते? बोल्ट्झमन कॉन्स्टंट. किती फॉर्म्युले झाले की नाही? पण नाही, मला विचारलंय काय माहितीये का? कायनेटिक एनर्जी पर मोल विचारलंय. मग ऑब्व्हियसली कायनेटिक एनर्जी पर मोल विचारलं असेल, तर फॉर्म्युला एवढा. पर मोल ना. मला कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम विचारलंय. तर एवढाच फॉर्म्युला. ओके. आलं का लक्षात? कायनेटिक एनर्जी पर किलोग्रॅम. थांबा. नीट लक्ष द्या. नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला गिव्हन मास अपॉन मोलार मास असं सुद्धा असतो. किंवा कायनेटिक एनर्जी पर किलोग्रॅम असं विचारलं, तर या मासनं इकडं डिव्हाईड करा. तुम्हाला आन्सर्स मिळेल. आता मग एक कायनेटिक एनर्जीचे ढिगाणे जे फॉर्म्युले आहेत ना, व्हिडिओ पॉज करून 2-2, 3-3 वेळा न बघता लिहिण्याची प्रॅक्टिस करा. टॉपर्स नुसतं वाचत नाहीत, ते प्रॅक्टिस करतात. प्रॅक्टिस करताना आपल्याला कळतं, की अरे हे आठवत नाहीये. तर पुन्हा वाचावं लागतंय. जोपर्यंत परफेक्ट लिहायला जमत नाही, तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा. ओके. कितीतरी फॉर्म्युले झालेत ना आपले, खूप फॉर्म्युले झालेत. पण अजून मन भरलेलंच नाहीये. ओके. अजून मला काय हवंय नीट लक्ष द्या. P/2 PV इक्वॉल्स टू 1/2. ओके. काय केलंय मी? समजलं तुम्हाला? मी कॅपिटल एम जे टोटल मास होतं ना, ते काढण्यासाठी स्मॉल एम म्हणजे एका मॉलिक्यूलच्या मासला नंबर ऑफ मॉलिक्युल्सनं मल्टिप्लाय केलंय. ओके, ओके. आता पीव्ही म्हणजे कोण रे? एन-आर-टी. मग पीव्ही म्हणजे एन-आर-टी दॅट इक्वॉल्स टू हाल्फ एन-एम आणि व्ही बारचा स्क्वेअर. ओके. या 2 ला 2 कॅन्सल होईल. 2 ला 2 काय होईल? कॅन्सल होईल. म्हणजे नुसतं 3 आहे. नंबर ऑफ मोल्स म्हणजे कोण रे? नंबर ऑफ मॉलिक्युल्स अपॉन अवोगॅड्रोज नंबर. आर-टी दॅट इक्वॉल्स टू 2 कॅन्सल झाले बरं का. एन-एम-व्ही बार स्क्वेअर. एन ला एन काय होईल? कॅन्सल होईल. मग वरती कोण आलं? 3R-T. स्मॉल एमनं मी आता अवोगॅड्रोज नंबरला मल्टिप्लाय करतो. मला व्ही बारचा काय मिळाला सांगा? स्क्वेअर. आता ऐका ना रे बाळांनो, हा एका मॉलिक्यूलचं मास आहे आणि अवोगॅड्रोज नंबरमध्ये 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्यूल असतात. तेवढे मॉलिक्यूल एका मोलमध्ये असतात. तेव्हा याला जेव्हा यानं मल्टिप्लाय कराल ना, तुम्हाला मोलार मास मिळणार आहे. म्हणजे इतका महत्वाचा फॉर्म्युला मी तयार केला इथं, की आर-एम-एसचा स्क्वेअर दॅट इक्वॉल्स टू 3R-T अपॉन मोलार मास. मग therefore RMS velocity is directly proportional to square root of temperature and inversely proportional to square root of molar mass. प्रूव्ह दॅट मध्ये हे येऊ शकतं. ही गाणं एमसीक्यूज आहेत. मी पुन्हा बाजूला सरकतोय. स्क्रीनशॉट काढायचंय आणि हे परत, 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 परत लिहायचं आहे. आलं का लक्षात? हे लिहायचं आहे व्यवस्थित परत, परत. ओके. काही नाही रे, हेच परत, परत लिहायचंय. त्याशिवाय होणार नाहीये. मगाशी मी जे लिहिलं ना कायनेटिक एनर्जीचं, इथंच होतं मी इरेज केलं होतं ना. ठीक आहे, जाऊ दे. म्हणजे मी मगाशी नाही का सगळं लिहिलं होतं. 3/2 पीव्ही, पीव्ही म्हणजे एन-आर-टी, एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स, गिव्हन मास, मोलार मास. हे की नाही बाळांनो? चला मग आता न्यूमेरिकल्सकडं वळूया आपण थोडंसं. न्यूमेरिकल्सकडं वळूया. ओके. काय दिलंय बघूया आपण. शांतपणे. सॉल्व्हड प्रॉब्लेम परीक्षेत येतात. चेंजेस होऊन येतात. पण माझे फॉर्म्युले क्लिअर आहेत. मला आता प्रॉब्लेम वाचून
हा हे कसं केलंय हे कळतंय का बघूया आपण. ॲट 300 केल्विन व्हॉट इस द आरएमएस स्पीड ऑफ हेलियम एटम? टेम्परेचर दिलंय फक्त. मास ऑफ द हेलियम एटम इज 4u आणि एका युनिफाईड मासची व्हॅल्यू दिली. सांगू का सीईटीत पहिला टॉपिक आहे सम बेसिक कन्सेप्ट 11वीतला. यू स्टँड्स फॉर असे एमसीक्यू आले पीवायक्यू. पीवायक्यू म्हणून ते प्रश्न आहे. मग यू स्टँड्स फॉर युनिफाईड मास. त्याची व्हॅल्यू असते 1.66 इंटू 10⁻27 केजी. बरोबर आहे. बोल्ट्झमन कॉन्स्टंटची व्हॅल्यू पाठ करू नका. ती दिलेली आहे. तर काय-काय दिलंय तुम्हाला? टी दिलंय, मास दिलंय. ओके आणि विचारलंय काय व्हॉट इस द आरएमएस स्पीड विचारलंय. व्हॉट इस द आरएमएस स्पीड? मग कायनेटिकचा फॉर्म्युला हाफ एम हे एकच मॉलिक्यूल घेतलाय बरं का त्यांनी. ऍक्च्युअली हेलियमचा एकच ॲटम घ्यायचा काही इश्यू नाहीये बरं का. मग 3/2 केबी इंटू टी कसं काय आलं इथं? केबी इंटू टी कसं आलं? मला आता परत जायचं इकडं. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे 3/2 पीव्ही. ओके. मग 3/2 पीव्ही म्हणजे कोण? एनआरटी. ओके. एन म्हणजे काय? नंबर ऑफ मॉलिक्युल्स अपॉन अवोगॅड्रोज नंबर इंटू आर इंटू टी. नंबर ऑफ मॉलिक्यूल एकच ॲटम आहे लक्षात घ्या म्हणजे n=1 येणार. आर अपॉन Na म्हणजेच कोण? केबी इंटू टी झालं की ही कायनेटिक एनर्जी. पण मला कायनेटिक एनर्जीचे 2 फॉर्म्युले कंपेअर करायचे आहेत. आपला बेसिक फॉर्म्युला हाफ एम व्ही बारचा काय सांगा? स्क्वेअर. ओके आणि आता मी या 2 फॉर्म्युलाचे मी कंपेअर करणार. 2 ला 2 काय होणार आहे? कॅन्सल. इंटू एमचं काय होणार आहे? अपॉन एम होणार आहे. आणि व्ही बारचा फॉर्म्युला मिळणार मला 3 केबी इंटू टी अपॉन एम. आलं का? हां, आता इथून पुढचं हर्डल महत्वाचं. लक्ष द्या. समजून घ्या. केबीची व्हॅल्यू ही अशी पुट केली. टीची व्हॅल्यू 300 पुट केलेली आहे. ठीक आहे. आणि एमची व्हॅल्यू 4 इंटू 1.66 4u ओके. आता मेन पॉइंट काय आहे, की याचं मी स्क्वेअर रूट काढायचं कसं? सांगतो लक्षात घ्या. पहिली गोष्ट म्हणजे मला इथं लक्षात काय आलंय माहितीये का? की या 300 ला 4 ने डिव्हाईड केलं की 75 येईल. ओके. 75 येणार. इथं 1.38 च्या ऐवजी ना ह्याचं जर हाल्फ ह्याचा डबल इथं दिला असतं तर कॅल्क्युलेशन ईझी झालं असतं. पण आता नाही. लॉग टेबल वापरावंच लागेल इथं लक्षात घ्या. वापरावंच लागेल आणि सरळ सांगतो 300 इंटू 3 900 करा. त्याला 4 ने डिव्हाईड करा आणि जी व्हॅल्यू येईल म्हणजे 2 व्हॅल्यू फक्त उरतील. मग याचा लॉग, दुसऱ्या नंबरचा लॉग, दोघांची ॲडिशन त्यातनं ह्याचा लॉग काय करायचा आहे? मायनस जे येईल त्याचा अँटी बघितलं ही व्हॅल्यू येणार आहे. तर मला तुम्हाला शिकवायचं आहे त्याचं स्क्वेअर रूट. मग त्याचं स्क्वेअर रूट काढताना मी काय करतोय बघा 187.05 इंटू 10⁻⁴ चं स्क्वेअर रूट काढायचं आहे. आपल्याला जे लॉग टेबल आहे माहिती आहे, त्या लॉग टेबलमध्ये बरं का, या लॉग टेबलमध्ये स्क्वेअर रूटच्या व्हॅल्यू अप टू 100च आहेत फक्त. अप टू 100च आहेत लक्षात घ्या. मग ही 100 पेक्षा मोठी व्हॅल्यू आहे ना, मग मी याला 100 न डिव्हाईड करतोय. हा नंबर मला 4च डिजिट पाहिजेत. हा 5वा आहे. हा नंबर शेवटचा नंबर जर 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल, तर अलीकडचा नंबर 1 न वाढवायचा. मग याला मी 100 न डिव्हाईड केल्यामुळे पॉइंट इकडे आला. मग याला 100 न मल्टिप्लाय केल्यामुळे ते 6 होणार. आता तुम्ही तुमच्या स्क्वेअर रूटमध्ये जावा आणि 1.8 चा 7 आणि 1 बघा. पेज नंबर 26. मग 1.8 चा 7 आणि 1. मग 1.8 चा 7 जो आहे, तो 1.368 आहे. 1.368. 1.368 ओके. आणि 10⁻6 चं स्क्वेअर रूट 10⁻3 मीटर पर सेकंद. आलंय का उत्तर? आलेलं आहे. सांगतो. याला जर मी 10 न मल्टिप्लाय केलं, तर याला 10 न डिव्हाईड केलं पाहिजे. याला 10 न मल्टिप्लाय केल्यावर 1.13 होईल. याला 10 न डिव्हाईड केल्यावर 10⁻2 येणार. फिनिश. मग आता मला सांगा नवीन फॉर्म्युला मिळाला. आरएमएस व्हेलॉसिटी इक्वल्स टू अंडर रूट 3 केबी इंटू टी अपॉन एम. ओके. लिहून घ्या लिस्टमध्ये. मी प्रत्येक न्यूमेरिकलच्या वेळेस आता तुम्हाला एक्सप्लेन करत जाणार आहे. नीट लक्ष द्या. शो आरएमएस व्हेलॉसिटी इज √2 टाइम्स दॅट द सल्फर डायऑक्साइड ॲट एसटीपी. जरा वाचा रे व्यवस्थित. वाचा. मी 1च मिनिटाचा ब्रेक घेतोय. 1च मिनिटाचा ब्रेक. पाणी पितोय तोपर्यंत हे वाचा. सांगू का तुम्हाला इथं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे बघा. दोघांसाठी टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. मग मी तुम्हाला सांगतो, मग आरएमएस व्हेलॉसिटी मोलार मासला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात. मगाशी नाही का प्रूव्ह केलं. ॲब्सोल्यूट टेम्परेचरच्या स्क्वेअर रूटला डायरेक्टली प्रोपोर्शनल आणि मोलार मासला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. ओके. मग मी लिहू का? आरएमएस व्हेलॉसिटी ऑक्सिजन डिवाइडेड बाय आरएमएस व्हेलॉसिटी दुसरं कोण आहे? हेलियम. दॅट इक्वल्स टू
मोलार मास हेलियम आणि मोलार मास ऑक्सिजनचं. मग पुढची स्टेप मी इथं लिहितो, की हेलियमचं मोलार मास आपण आत्ताच बघितलं होतं 4 होतं. आठवतंय ना तुम्हाला? 4U ओके. आणि ऑक्सिजनचं 32 आहे. ओके 32 आहे. 32 मी तुम्हाला सांगतो शो दॅट आरएमएस व्हेलॉसिटी ऑफ ऑक्सिजन मॉलिक्युल्स √2 टाइम्स दॅट सल्फर डायऑक्साइड. 1 मिनिट हेलियम कुठं लिहायला लागलोय मी? चूक तुमच्या लक्षात आली. ते पाणी पिण्याच्या ब्रेकमध्ये सगळं हे झालं बरं का समजून घ्या. आता एकदा चुकल्यावर कुठलीतरी कारणं देत बसायचं. सगळेजण तसेच करतात. बरं जाऊ दे चूक तर झाली माझ्याकडून. इथं सल्फर डायऑक्साइड आहे रे बाळांनो. कुठलं? सल्फर डायऑक्साइड. सल्फरचा ॲटॉमिक नंबर 32 आहे. ऑक्सिजन 2 आहे 32 म्हणजे वरती 64 येणार. त्यामुळं आर-एम-एस व्हेलॉसिटी ऑफ ऑक्सिजन, आर-एम-एस व्हेलॉसिटी ऑफ सल्फर डायऑक्साइड दॅट इक्वल्स टू √2 फक्त शिल्लक राहणार. तर 64 ला 32 डिव्हाईड करा √2. मग हे इकडे घ्या म्हणजे काय येणार आर-एम-एस व्हेलॉसिटी ऑफ ऑक्सिजन इक्वल्स टू √2 टाइम्स आर-एम-एस व्हेलॉसिटी ऑफ सल्फर डायऑक्साइड. अरे येणार हा प्रश्न 2 मार्काला. मग केटीजी मध्ये ठेवलंय काय आपण? किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन पण घेतलंय, सगळे लॉ घेतले. दुबेन्स डिस्प्लेसमेंट लॉ, स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन केलंय. मेयर्स रिलेशन घेणार आहे. प्रेशरचं एक्सप्रेशन फ्री केलंय तुम्हाला. आता राहिलंय काय? अजून लॉ केले नसते तर लॉ करा. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला ना हे झाल्याशिवाय जेवायलाच परमिशन नाही आहे लक्षात घ्या. मला सगळे फॉर्म्युले क्लिअर पाहिजेत. कुठलाही फॉर्म्युला विचारल्यावर सांगता आला पाहिजे. ओके, आता पुढचं बघूया. At what temperature will oxygen molecule have same RMS speed as the helium molecule at STP? टेम्परेचर हेलियम जे आहे ते 273 केल्विन आहे. ऍट व्हॉट टेम्परेचर ऑक्सिजन बद्दल त्यांनी विचारलंय. आर-एम-एस व्हेलॉसिटी ऑफ ऑक्सिजन दॅट इक्वल्स टू आर-एम-एस व्हेलॉसिटी ऑफ हेलियम इक्वल दिले त्यांनी लक्षात घ्या. ओके. मग देअर फोर वी नो दॅट ही जे आर-एम-एस व्हेलॉसिटी जे आहे ना टी आणि एम हे असं हे रिलेशन मला माहिती आहे. ओके. मग देअर फोर मी डायरेक्टली लिहू का? समजून घ्या. ऍज बघा व्ही इज सेम. मग देअर फोर टी प्रपोर्शनल टू एम. रूट कॅन्सलच होणार ना. रूट टी इट्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट एम. दोन्हीकडचं रूट कॅन्सल करा ना. मग मला सांगा, मग टेम्परेचर ऑफ हेलियम डिवाइड बाय टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन, मोलार मास ऑफ हेलियम डिवाइड बाय मोलार मास ऑफ ऑक्सिजन. मग हेलियमचं टेम्परेचर दिलंय 273, ऑक्सिजनचं मला काढायचंय. ह्याचं 4 आहे आणि याचं 32 आहे मोलार मास. ओके. मग 32 ला 4 डिवाइड करा किती येईल? 8 त्या 8 ने याला मल्टिप्लाय करा. म्हणजे 273 ला 8 न मल्टिप्लाय करा. 8 56 2 58 21 2184. आन्सर करेक्ट आहे. आता मला तर सगळंच कळालंय, की प्रेशरचं एक एक्सप्रेशन केलं की नाही, की प्रेशर इक्वल्स टू 1/3 रो व्ही स्क्वेअर. आर-एम-एसचा स्क्वेअर एवढं एक केलं. पुन्हा डेन्सिटी मास अपॉन व्हॉल्यूम क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. दोन्हीकडे 2 ने डिव्हाईड केलं, की कायनेटिक एनर्जी. मग पर मोल, पर किलो मोल हे सगळं मला जमणार आहे. आता कंपेअर म्हणजे रेशो घ्या. आर-एम-एस स्पीड ऑफ मॉलिक्यूल ॲट हायड्रोजनचं टेम्परेचर आहे ना, टेम्परेचर फॉर हायड्रोजन 400 दिलंय बघा. केल्विन. ॲब्सोल्यूट घेतलं पाहिजे ना. आणि 27 कुणासाठी आहे? ऑक्सिजन. मग टेम्परेचर ऑक्सिजन 300 केल्विन. ओके. गिव्हन दॅट थांबा कशात आर-एम-एस व्हेलॉसिटी ना? तुम्हाला माहित आहे. आर-एम-एस व्हेलॉसिटी प्रपोर्शनल टू टी बाय एम. बरोबर आहे. मग कुणाचा रेशो? रेशो म्हणलं की ना कंपेअर म्हणजे की रेशो कुणा-कुणाशी आहे? हायड्रोजनचा मला ऑक्सिजनशी पाहिजे. हायड्रोजन आणि कुणाला पाहिजे? ऑक्सिजन. मग मी असं लिहितो. आर-एम-एस व्हेलॉसिटी ऑफ हायड्रोजन डिव्हाइड बाय आर-एम-एस व्हेलॉसिटी ऑफ ऑक्सिजन. टेम्परेचर ऑफ हायड्रोजन, टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन. पण मोलार मास ऑफ ऑक्सिजन वर जाणार आणि मोलार मास ऑफ हायड्रोजन खाली येणार कारण ते इन्व्हर्सली आहे. चला त्यांच्या व्हॅल्यू पुट करूया. हेलियम हायड्रोजनच आहे. हायड्रोजनसाठी हे 400 आहे. ऑक्सिजनसाठी टेम्परेचर 300 आहे. मोलार मास 32 आहे आणि हायड्रोजनचं 2 असतं बाळांनो. चुकून मला इथं पण हेलियम वाटत होतं बरं का. आता लक्ष द्या. या 2 झिरोला हे 2 झिरो काय होतील? कॅन्सल होतील. खाली 3 शिल्लक राहील. अ, या 4 ला 2 ने डिव्हाईड करा 2 आणि इथं येणार 64. मग 8 अपॉन √3 कुठलंही न्यूमेरिकल आपल्याला जमणारच आहे. ठराविकच फॉर्म्युले आहेत, पण आपण हे केले नाहीत. आणि माझी एक रिक्वायरमेंट आहे. समजा काही ड्रॉपर हा व्हिडिओ बघत असतील ना, माझी रिक्वायरमेंट आहे. कधीही विचारलं प्रेशर एक्झर्टेड काय बाय गॅस 1/3 रो व्ही स्क्वेअर आर-एम-एस. माझ्या डोक्यात ते सी स्क्वेअर आर-एम-एस आहे ना, पण व्ही स्क्वेअर. आणि आर-एम-एस व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ मोलार मास.
आणि आरएमएस व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे एका मॉलिक्युलसाठी 3 केबी इंटू टी अपॉन स्मॉल एम. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण आणि हा कदाचित शेवटचा क्वेश्चन असेल बरं का. हो, नाही, नाही. कुठलं शेवटचे? अजून 1, 2, 3, 4 प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत. मग मी आता बाळांनो खरं सांगू का? अर्ध्या तासाचा व्हिडिओ होत आलाय. आता मी फक्त एक्सप्लेनेशन देईन कायनेटिक एनर्जी पर किलोमोल म्हणतायत ते. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 3/2 एनआरटी. ओके. मग कायनेटिक एनर्जी पर मोल दॅट इक्वल्स टू 3/2 आरटी पर मोल, पर मोल. पण त्यांना पर किलो मोल पाहिजे. मग मी सांगू का हे जे मोल आहेत, मोलचं किलो करण्यासाठी याला 1000 ने डिव्हाईड केलं पाहिजे. पण खाली जे 1000 ने डिव्हाईड करतो ते ऍक्च्युअली वर मल्टिप्लाय होतं ना दोन्हीकडं. त्याच्यामुळे मी सरळ असा फॉर्म्युला लिहिणार आहे कायनेटिक एनर्जी पर किलो मोल इक्वल्स टू 3/2 आरटी इंटू 1000 आणि आन्सर करेक्ट येणार आहे. मग ते सांगा पर केजी मगाचे फॉर्म्युला आठवा डब्ल्यू ने डिवाइड करायचंय. पर मॉलिक्यूल एन न डिवाइड करायचंय. एन न डिवाइड करायचं आहे. मग मगाशी मी जे कायनेटिकचे फॉर्म्युले दिले होते ना त्याचा वापर इथं करा. मी तुम्हाला सांगू का रेशो विचारलाय. मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीचा रेशो विचारलाय. ओके, व्ही बारचा. ऑफ अ गॅस. गॅस एकच आहे रे. त्यामुळे गॅस तुम्हाला सांगतो मोलार मास कॉन्स्टंट. त्यामुळे जे आरएमएस व्हेलॉसिटी आहे स्क्वेअर रूटला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मग V1 अपॉन V2 दॅट इक्वल्स टू T1 अपॉन T2. T1 आहे 30 एक सेकंद. हे आरएमएस आहे. इथं रूट कुठं म्हणलंय? मीन स्क्वेअर म्हणलंय. त्यामुळे मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू म्हणजे तुम्हाला लक्षात आलं का? नुसतं टेम्परेचर येणार. तर मला आन्सर येणार फक्त T1 अपॉन T2 येणार. मग T1 30 आहे, T2 120 आहे. आन्सर 1/4 आलं का? मी आता शेवटचे हे 2 प्रॉब्लेम तुम्हाला ऍज अ होमवर्क द्यायचे आहेत. होमवर्क म्हटलं ना तुम्हाला टेन्शन येते. मग हा हा फॉर्म्युला न्यूमेरिकल ऍज अ होमवर्क सोडवा. हा वाचा, देतो सोडून. आणि किती प्रॉब्लेम घेतले झालं मग बघा. एक होमवर्कचा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 प्रॉब्लेम बाळांनो तुम्ही सॉल्व्ह केलेत. जोक नाही लक्षात घ्या आणि प्लस त्याचे डेरिव्हेशन आहे आता मी ओपन करतोय. पण हा व्हिडिओ तुम्हाला बघायला एवढा वेळ लागलाय. फॉर्म्युला पहिला रिवाइज करा आणि मग प्रेशरचं एक्सप्रेशन केलंच पाहिजे कारण 4 मार्काला ते 2 वेळा रिपीट झालंय. ओके. चला हा फॉर्म्युला बघा. मी काय लिहितोय बघा. पीव्ही इक्वल्स टू काय लिहिलं सांगा? एनआरटी. मग पीव्ही इक्वल्स टू एन अपॉन एन ए आर टी. therefore पीव्ही proportional टू एन टी. कारण आर कॉन्स्टंट आहे आणि अवॅगॅड्रो नंबर सुद्धा कसा आहे? कॉन्स्टंट आहे लक्षात घ्या. ओके. आता ऐका बाळांनो. मग मी असं करतोय. पीए व्हीए अपॉन पीबी व्हीबी दॅट इक्वल्स टू एनए एनबी आणि टीए आणि टीबी. आणि त्यांनी काय दिलंय? व्हॉल्यूम टेम्परेचर प्रेशर ए च डबल आहे बी पेक्षा. वाचा. म्हणजे ए चं प्रेशर 2 टाइम्स बी चं प्रेशर आहे. ए चा व्हॉल्यूम 2 टाइम्स व्ही चा व्हॉल्यूम आहे. हा रेशो आपल्याला विचारलाय. आणि 2 टाइम्स टीचं टेम्परेचर, टीबीचं टेम्परेचर आहे. आता काय होतंय बघा हे पीबी ला पीबी कॅन्सल. मी जरा कलर चेंज करून दाखवतो. पीबी ला पीबी कॅन्सल, व्हीबी ला व्हीबी कॅन्सल, याला हे कॅन्सल आणि हा 2 एका 2 ला कॅन्सल. मग इकडं फक्त 2s1 उरलंय. आन्सर मिळाला. आता मात्र मी थांबणार आहे बरं का. तो शेवटचा प्रॉब्लेम. पण थांबा. शेवटचा प्रॉब्लेम. ट्राय करूया. आता एवढं केलं तरी एकानं काय होणार आहे आणखीन. गॅस इन अ सिलेंडर इज at constant pressure P. If the masses of all the molecules are made 1/3 of their original value. Okay. M2 equals to 1/3 M1. बरं. And their speeds are doubled. V2 equals to twice V1. Then find the resultant pressure. फाइंड द रिझल्टंट प्रेशर. आता हा काय प्रकार आहे? म्हणजे P2 इक्वल्स टू क्वेश्चन मार्क आणि सगळ्यात महत्वाचं की P1 इक्वल्स टू P दिलंय. P1 इक्वल्स टू काय दिलंय? P. आता मी तुम्हाला सांगतो व्यवस्थित लक्ष द्या. मग सगळ्यात महत्वाचं इफ मासेस ऑफ ऑल द मॉलिक्युल्स आर मेड 1/3 मास ऑफ वन मॉलिक्युल. मास ऑफ वन मॉलिक्युल. आता मी काय करतोय क्लिअरली बघा. प्रेशरचा फॉर्म्युला 1/3 रो आरएमएसचा स्क्वेअर. ओके. ठीक आहे. मग प्रेशरचा फॉर्म्युला 1/3 मास अपॉन व्हॉल्यूम ना? हा व्हॉल्यूम आणि मास कसं घेतलंय बघा मी एनएम. व्ही बारचा स्क्वेअर. ओके.
मग देअरफॉर पी प्रपोर्शनल टू काय? मी तुम्हाला सांगतो 1/3 कॉन्स्टंट. सिलेंडर एकच आहे. व्हॉल्यूम कॉन्स्टंट. नंबर ऑफ मॉलिक्युल्स कॉन्स्टंट. मग याचा अर्थ इथं एम आणि व्ही बारचा काय घेतोय मी सांगा? स्क्वेअर घेतोय. मग मी आता लिहितो रेशो व्हॅल्यू पुट करतो P1 अपॉन P2 दॅट इक्वल्स टू M1 अपॉन M2 दॅट इक्वल्स टू V1 अपॉन V2 पण ते स्क्वेअर तसंच राहणार. ओके. चला इनिशियल प्रेशर त्यांनी P दिलंय, ते इथं P पुट करतो. फायनल प्रेशर मला काढायचं आहे. त्यांनी काय दिलंय M1 ची व्हॅल्यू थ्राइस M2 टाकतो. कळालं का तुम्हाला? M1 ची व्हॅल्यू थ्राइस M2 टाकतो इथं वरती. M1 ची व्हॅल्यू थ्राइस M2 टाकतो. खाली M2 तसंच ठेवा. आता व्हेलॉसिटी काय केलं रे? व्हेलॉसिटी डबल V2 ची व्हॅल्यू ट्वाइस V1 टाकतो. हे V1 बारचा स्क्वेअर थांबा. V1 ओके. आणि V2 ची व्हॅल्यू ट्वाइस V1 पण त्याचा 4V1 स्क्वेअर असं लिहितो लक्षात घ्या. 4V1 स्क्वेअर ओके. आता शांतपणे लक्ष द्या. M2 ला M2, V1 ला V1 कॅन्सल. हे 4 वर जातील. 4P. हे 3 खाली येतील आणि दॅट इक्वल्स टू फायनल प्रेशर. आलं का? 4/3 इंटू P. जमणार आहे रे. मग आता ड्रॉपर जे बघत असतील CET साठी पण सोडवा ना हे प्रॉब्लेम. अर्धा तास तुमचा वेळ घेतलाय, पण आता गिअर चेंज करायचंय. आता ना सांगतो फायनल आपल्याला हे सगळं करायचंय. मी हे केल्याशिवाय झोपणारच नाहीये आणि ह्याच्यानंतर पण तुम्हाला सांगतो, तुम्हाला हा व्हिडिओ आता मिळालाय ना, मला गॅरंटी आहे तासभर तुम्ही हे करणार आहे. मग त्या एका तासानंतर ना तुम्हाला मी सांगतो त्या जेवायचं पण आहे तुम्हाला. नंतर मेयर्स सिलेक्शनसाठी तयार राहा. ऑल द बेस्ट.